शिवसेना पळवणाऱ्या बालीचा वध केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. साळवी राऊत अचानक भ्रष्टाचारी वाटायला लागले. तुमच्याही भ्रष्टाचाराच्या चौकशा लावणार, तुम्हाला देखील तुरुंगात टाकणार. उद्धव ठाकरेंचा इशारा. भाजपामध्ये विष्णूचा 13वा अवतार. तुम्ही त्याची पूजा करा, आम्ही रामाची पूजा करणार. राऊतांची नाव न घेता पंतप्रधान मोदींवर टीका. तर हनुमानानं रावणाचा अहंकार मोडला, तसा तुम्ही यांचा अहंकार मोडा. राऊतांचं कार्यकर्त्यांना आवाहन. राहुल नार्वेकरांनी आतापर्यंत 10 पक्ष बदलले. राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाचे डोमकावले. त्यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती. संजय राऊतांचा निशाणा. कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांवर 14 फेब्रुवारीपर्यंत सक्तीची कारवाई नको. हायकोर्टाच्या ईडीला सूचना. तर कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकरांनी वेळ वाढवून मागितल्याची माहिती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी. राष्ट्रवादी उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करणार. बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवारांना नोटीस. सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडवायला जाणार. चौकशीवेळी शरद पवार ईडी कार्यालयाजवळील राष्ट्रवादीच्या कार्यालयातच उपस्थित राहणार. घाबरू नका, आजही बाप माणूस माझ्या पाठीशी. ईडी चौकशीआधी रोहित पवार यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंचा मोर्चा पुणे शहरात प्रवेश करणार. पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची शक्यता. तर मराठा समाजासाठी गोळ्या झेलायला तयार. तसा प्रयोग झाल्यास सरकारचा विषय कायमचा संपला. जरांगेंचा इशारा. जरांगेंच्या मोर्चामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. कराडी बायपासवरून मगरपट्टा चौकातून नगरकडे वाहतूक वळवली. तर पुणे नगर महामार्गावर 2 दिवस अवजड वाहतुकीला बंदी. राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षण. सर्वेक्षणासाठी 1.25 लाख शासकीय अधिकारी. 8 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन. मुंबईत मराठ्यांना डिवचलं तर राज्यभरातील सर्व मराठे रस्त्यावर उतरणार. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी. सुरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ. हिरे व्यापारी कर्मचाऱ्यांचा डायमंड बोर्समध्ये काम करण्यास नकार. किरण जेम्स, वल्लभभाई लखानींसह हिरे व्यापारी मुंबईत परतणार. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मे महिन्यात महाराष्ट्रात येणार. 3 वर्षाच्या करारावर वाघनखं राज्यामध्ये आणणार. राज्यातील 5 ठिकाणी वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार. कोकण रेल्वेच्या वीर ते अंजनी स्थानकादरम्यान 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 1 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार.